मित्रहो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आपला नेहमीचा विषय घेऊन आलेलो आहे. नेहमीचा म्हणजे कोणता हे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. नेहमीचा म्हणजे आपल्याला बोलायला जे मला आवडतं आणि तुम्हाला ऐकायला आवडतं. अर्थात तुम्ही नाखुशीनं ऐकता, कारण तुम्हाला या विषयावर आता माझ्याकडून ऐकायला काय ते नावसुद्धा ऐकायला नको वाटतं. होय, आपण शरदचंद्रजी पवार यांच्यावरती बोलणार आहोत. शरद पवार साहेब. पवार साहेब राजकारणातलं, महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात जुनं आणि मोठं नाव. पवारांच्या शिवाय महाराष्ट्राचं राजकारण सुरू होत नाही आणि पवारांच्या शिवाय संपत नाही. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची कारकीर्द तपासायला आपण सुरुवात केली तर यशवंतरावांच्या पासून शरद पवारांच्या राजकारणाची सुरुवात होते आणि आजचे उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत राजकारण चालत आलेलं आहे. कदाचित महाराष्ट्राचे आणखी काही मुख्यमंत्री बघण्याचं भाग्य शरद पवारांच्या नशिबी असेल. देव त्यांना उदंड आयुष्य देव. पवार साहेब इतके जुने जाणते राजकारणी आहेत की त्यांना आता सगळीच माणसं लहान वाटू लागलेली आहेत. अगदीच लहान. हे खरं आहे की काही लोकांचं वय शरद पवारांच्या अनुभवापेक्षा सुद्धा कमी आहे. नुकतंच शरद पवारांनी पंकजा मुंडेंच्या विषयामध्ये एक विधान करून टाकलं. शरद पवार म्हणाले, मी पंकजा मुंडेंवर बोलणार नाही कारण त्या लहान नेत्या आहेत. चला ठीक आहे. पंकजा मुंडेंनी विमानतळावर उडता उडता आधीच पत्रकारांनी गाठलं आणि बाईट घेतलं आणि सांगितलं की हो, मी लहान नेता आहेच आहे, लहान माणसांची नेता आहे. त्यामुळं पंकजा मुंडेंनी पवारांचा हा आरोप असा परतवून लावलेला आहे. पण पवारांना असं दुसऱ्याला लहान समजणे आणि जे विषय नकोय त्याला महत्त्व न देणे याची सवयच लागून गेलेली आहे. पंकजा मुंडे या एकट्या पवारांनी लहान ठरवलेल्या नेत्या नाही आहेत. याआधी देखील काँग्रेसचे नेते, अध्यक्ष, प्रदेशाचे अध्यक्ष नाना पटोले यांना पवारांनी पटोले लहान माणूस आहेत असं म्हणून टाकलेलं होतं. म्हणजे सोनिया गांधी बोलतील तर मी लक्ष घालीन, नाना पटोलेंच्या विषयात मी लक्ष घालणार नाही असं शरद पवार म्हणून गेले होते. पवारांना कधी माणसं लहान वाटतात तर कधी घटना लहान वाटतात. म्हणजे पवारांचं असं आहे की पवारांच्या फॅमिली व्यतिरिक्त कुणी असेल तर तो लहान माणूस असतो आणि पवारांच्या फॅमिलीतला कुणी असेल तर तो मात्र मोठा माणूस असतो. ते नाही का? पवारांनी मध्यंतरी जामखेडला अहिल्यादेवींच्या स्मारकांच्या, माफ करा, जेजुरीला, जामखेडला नाही, जेजुरीला अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी एक विधान केलं होतं. आठवतंय? अहिल्यादेवी होळकरांचा जन्म त्याच जामखेड मतदारसंघात झाला ज्या जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार आहेत. महत्वाचं कोण? अहिल्यादेवी की रोहित पवार? आपल्या कुटुंबातला माणूस असेल तर रोहित पवारच्या मतदारसंघात अहिल्यादेवींचा जन्म होऊ शकतो आणि आपल्या कुटुंबातला माणूस नसेल तर पंकजा मुंडे लहान व्यक्ती असते. पवारांचं हे सातत्यानं असं होत आलेलं आहे. नाना पटोले एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, राज्यस्तरावरचे, ज्यांच्या पक्षाच्या खासदाराची संख्या एवढी मोठी आहे की पवारांना ती अजून 2 आकड्यात देखील अजून गाठता आलेली नाही आहे. म्हणजे पवार हे छोट्या पक्षाचे, राज्यस्तरावरच्या एका छोट्या पक्षाचे नेते आहेत, तरीही पवार नाना पटोलेंना लहान माणूस म्हणतात. पवारांची हीच तर खासियत आहे. एखाद्या व्यक्तीची इज्जत कशी काढावी हे पवारांना छान पद्धतीनं जमतं. मग माध्यमं म्हणून टाकतात नाना पटोले लहान माणूस, पंकजा मुंडे लहान माणूस. आणखी एक प्रसंग तुम्हाला आठवत असेल, विसरायचं नाही आहे आपल्याला. म्हणजे तो मारुती कांबळेचं काय झालं वालं आपलं जे मोहीम आहे ती कायम आयुष्यभर आपल्याला सुरू ठेवायची आहे. म्हणजे माझ्या आयुष्यापर्यंतही ती सुरू राहील. कदाचित आयुष्य संपवण्याचा प्रकार झाला आपल्या आपल्या हातानं तरच ते संपेल. पण तुम्हाला आठवत असेल, जेव्हा अनिल देशमुखांचा विषय निघालेला होता, जेव्हा वाझेचा मुद्दा निघालेला होता, जेव्हा वाझेला अटक झालेली होती, तेव्हा शरद पवार महाराष्ट्रात म्हणाले होते, हा स्थानिक मुद्दा आहे, लोकल विषय आहे, मी त्यावर बोलणार नाही.
पण हेच शरद पवार दिल्लीत गेले, महाराष्ट्राच्या राजधानीत गेले आणि लोकल विषयावर दिल्लीत राष्ट्रीय मीडिया समोर बोलते झाले. बघा, म्हणजे तुम्हीच अंदाज घ्या सगळा. कधी याला लहान म्हण, कधी त्याला लहान म्हण, कधी याला कळत नाही म्हण, कधी त्याला कळत नाही म्हण. जसं काही कळण्याचं सगळं 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 श्रेय, टेका हा शरद पवार यांच्याकडे गेलेला आहे. म्हणजे वेदांची निर्मिती कोण केली तर पवारांनी केली असं उद्या कोणी म्हणू नये. रामायणाची निर्मिती कोण केली? पवारांनीच केली होती, पवार साहेबच त्या काळात होते असं कोणी म्हणू नये. जे जे काही भव्य दिव्य घडलंय ते पवार साहेबांच्या धोरणामुळेच घडलंय असं कोणी म्हणू नये. पवार साहेबांनी एकेका व्यक्तीला लहान माणूस म्हणत त्याच्या आयुष्याला मर्यादित करण्याचं, राजकीय आयुष्याला मर्यादित करण्याचं काम अत्यंत चाणाक्षपणे, हा शब्द सुद्धा थोडासा वेगळा ठरेल, अत्यंत धूर्तपणे केलेला आहे. आणि म्हणूनच पवारांच्या या भूमिकांचं नेहमीच आश्चर्य वाटतं. आपली रेष मोठी वाटत नसेल, करता येत नसेल, साधं गणित आहे. आपली रेष मोठी करता येत नसेल तर दुसऱ्याची रेष पुसून टाकून आपली रेष मोठी दाखवता येऊ शकते. पवार असंच करतायत. इतरांना लहान म्हणून त्यांची रेष पुसतायत आणि दुसऱ्याची रेष पुसल्यावर पवारांनी जेवढी आधी ओढली आहे ना तेवढीच मोठी वाटू लागते. हेच राजकारण पवार आजवर खेळत आलेले आहेत. कारण पवारांनी बोललेल्या विषयाची चर्चा करण्याची सवय आपल्याकडच्या माध्यमांना आहे आणि या चर्चा चघळणाऱ्या माध्यमांनी पुन्हा एकदा लहान कोण मोठा कोण या विषयाची चर्चा सुरू केलेली आहे आणि पवारांचं इथेच खरं फावतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.